बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज विधानसभेमध्ये शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली। तसं पाहायला गेलं तर विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवशी चहापानाच्या कार्यक्रमानंतर तसं विशेष कामकाज होत नसतं। त्यामुळे या पहिल्या दिवसाची वेळ सत्कारणी लावल्याबद्दल ही वेळ वापरून घेतली त्यांनी। विधानसभेच्या अध्यक्षांचे मी विशेष आभार मानतो, ही वेळ तुम्ही सत्कारणी लावली, विशेष आभार। पण त्यात देखील विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी एक डायलॉग चिटकवलाय आणि डायलॉग असा, मला असं वाटतं मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिफ्ट मध्येच काम करतोय। मला एक कळत नाही, एक साधा प्रश्न मला राहुल नार्वेकरांना विचारावासा वाटतो। मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आताचा डिसेंबर, आपण आपल्या मनाला एक साधा प्रश्न करा, एवढे महिने फुकट कुणी घालवले? एवढ्या महिन्यांमध्ये तो टाइमपास कुणी केला? हा एक साधा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारा आणि त्यानंतर महाराष्ट्रासमोर असे फुटकळ डायलॉग मारा। असो, त्यांच्या कामकाजाचा तो भाग राहिला। माझा आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे, कारण ज्या प्रकारे 8 ते 9 दिवस शिवसेनेच्या सुनील प्रभू साहेबांची, आपल्या मुख्य प्रतोदांची उलट तपासणी महेश जेठमलानींकडून करण्यात आली, त्यानंतर मला माहित होतं पहिला दिवस जो असणार तो वादळी असणार, ज्यावेळेस यांच्या आमदारांची उलट तपासणी होणार। आपण अंदाज लावत होतो, भरत गोगावले असतील, उदय सामंत असतील, केसरकर असतील, राहुल शेवाळे यांच्यापैकी कोणीतरी एक असेल असा आपला अंदाज होता। पण आले ते दिलीप लांडे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना दिलीप लांडेंचा तितकासा परिचय नसेल, मी त्यांचा परिचय करून देतो। हे दिलीप लांडे चांदिवली विधानसभा मुंबईतनं आमदार आहेत, चांदिवली विधानसभा, आणि पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत। हे नगरसेवक होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये। 2005 साली यांनी शिवसेना सोडली होती आणि 2018 साली हे पुन्हा शिवसेनेत आले होते। मधली 13 वर्ष हे बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून गेले होते। 2018 साली ज्यावेळेस ते पुन्हा शिवसेनेत आले, त्यांना चांदिवली विधानसभेतून काँग्रेसच्या विरोधात नसीम खान तिथून आमदार होते। नसीम खानांचा चांदिवलीमधून यांनी पराभव केला आणि पराभवाचं ते मार्जिन किती होतं? ते 491 मतांचं होतं। मला वाटतं शहाजी बापू पाटलांनंतर मामा लांडे यांना मामा म्हटलं जातं बरं, पण ह्यांना मी कुठेही मामा हा शब्द वापरायचा विचार करत नाही। पण का कुणास ठाऊक तोंडात ते मामा नाव, कारण मामा शेवटी हा आदरार्थी शब्द असतो, हा आदरार्थी शब्द आहे। तो आदर आता त्यांना देता येणार नाही, कारण ज्या प्रकारची कृत्य कर्म त्यांनी केलेली आहेत त्या प्रकारे यांना मामा म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही। त्या शब्दाचा अनादर मला कुठे करायचा नाही। त्यामुळे दिलीप लांडे, विधानसभेचे सन्माननीय सदस्य दिलीप लांडे, तुम्हाला नावानेच बोलावं लागणार। या दिलीप लांडेंनी 491 मतं अधिकची मिळवली आणि नसीम खानांचा तिथून पराभव झाला चांदिवली विधानसभेतून। आणि शिवसेनेचे आमदार एका नगरसेवकाला, ज्याचा वॉर्ड अगदी छोटासा होता, असलफा, घाटकोपरचा असलफाचा ह्यांचा वॉर्ड, त्या नगरसेवकाला महाराष्ट्राची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी पाहिली होती। हा त्यांचा परिचय लक्षात घ्या। आता 491 अधिकची मतं मिळाली। या उदबत्त्या अगरबत्त्या यांनी विचार करायला हवा होता, ज्यावेळेस हे असले कांड केले त्यावेळेस त्यांनी विचार करायला हवा होता की या 491 मतांच्या उदबत्त्या घेऊन मी महाराष्ट्रात उजेड पाडायला निघालो आहोत। लक्षात घ्या, या दिलीप लांडेंचं ज्यावेळेस देवदत्त कामतांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्यांच्या काळजाची धडधडच वाढवून ठेवली। कारण देवदत्त कामत ज्या प्रकारे उलट तपासणी पाहत होते जेठमलानींची, त्यानंतर अशा प्रकारचे बॉम्ब तयार करून ठेवत होते की ह्यांचा ज्यावेळेस पहिला आमदार येऊन बसेल, त्या आमदाराला त्याच प्रश्नांवर, जे बघा वेगळं असं काहीच विचारलं गेलं नाही, त्याच प्रश्नांवर जे जेठमलानींनी विचारले होते ते सारे प्रश्न यांना देखील लागू होतात। आणि ह्या दिलीप लांडेंनी अगदी योग्य अशा 5 मोठ्या चुका केलेल्या आहेत। 5 मोठ्या चुका कसलं, सत्य शेवटी सत्य बाहेर आलं, पण या शिंदे गटाला ह्या 5 गोष्टी भविष्यात अतिशय जड जाणार आहेत। कुठल्या गोष्टी आहेत त्या 5 मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोच आहे। पण लक्षात घ्या, ज्या प्रकारे देवदत्त कामतांनी ते प्रश्न विचारले, त्या सर्व प्रश्नांसाठी
त्या अभ्यासपूर्ण प्रश्नांसाठी, शेवटी त्यांचं ते क्षेत्र आहे, ते निष्णात आहेत त्याच्यामध्ये, पण त्या अभ्यासपूर्ण प्रश्नांसाठी तुम्हा तमाम शिवसैनिकांतर्फे देवदत्त कामतांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की बनतो. काय विचारलं बघा, पहिली चूक पहा यांची काय होती. असं वाटेल तुम्हाला हा प्रश्न ऐकल्यानंतर की हा प्रश्न आपल्याच विरोधात आहे की काय, पण हा प्रश्न वेगळ्या अर्थाने. लक्षात घ्या काय म्हणतायत, ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली, ज्यांच्या विरोधात, त्यांच्याच सोबत जाणं यासाठी बाळासाहेबांचे विचार किंवा शिवसेनेची घटना तुम्हाला परवानगी देते का? आता विचार करा, हा प्रश्न तुम्हाला असा प्रश्न पडेल की हा आपल्या विरोधात जाईल की काय, कारण आपण स्वतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलेलो आहोत. पण देऊ द्या ना, देऊ द्या, दिलीप लांडेंना उत्तर देऊ द्या. तुम्ही हो म्हणताय की नाही म्हणताय? ते असा एक साधा प्रश्न घ्या, या प्रश्नाचं उत्तर तुलना होऊ शकत नाही, पण मी एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो. एखाद्याला असा प्रश्न करा, तुला बायकोने मारणं सोडलं आहे का? बायकोने मारणं सोडलं आहे का? समोरचा काय उत्तर देईल? हो पण म्हणू शकत नाही, नाही पण म्हणू शकत नाही. हो म्हटलं तर म्हणजे मारत होती, बरं नाही म्हटलं तर अजूनही मारते. काय उत्तर द्यायचं? प्रत्येक प्रश्नाचं अशा प्रकारे उत्तर दिलं जाऊ शकत नाही, ते म्हणा. पण हा विनोदाचा भाग राहिला. पण अशा प्रकारे शिवसेनेची घटना परवानगी देते का? आता हो म्हणावं तर बरोबर आहे. मग जर जे पक्षप्रमुखांनी केलं, उद्धव साहेबांनी केलं, जे मागे केलं, मग त्यात गैर काहीच नाही, बरोबर? हो म्हणावं तर. बरं नाही म्हणावं तर तुम्ही काय केलं? तुम्ही पण अजित पवारांबरोबर ज्यांच्या नावाने गुवाहाटीमध्ये मिऱ्या वाटल्या, त्या अजित पवारांना घेऊन बसला आहात तुम्ही. हा पहिला. ह्याच्यावर ह्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवायला लागले, इकडचं तिकडचं सगळं काढलं, मराठी माणसासाठी स्थापन झालेला पक्ष वगैरे. बरं मग दुसरा बोला बघा, ही पहिली चूक बघा. दुसरी चूक ह्यांची काय काढली? चला ठीक आहे, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, मराठी माणसाचे विचार, चला दुसरा प्रश्न त्याच्यावरच. जर एवढंच बाळासाहेबांचे विचारांशी तुम्ही एकनिष्ठ होतात, पायिक होतात, एवढेच तुम्ही कडवट होतात, तर मग तुम्ही 2005 साली शिवसेना हा पक्ष सोडला होतात का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, बाळासाहेब हयात असताना हा पक्ष तुम्ही सोडला होतात का? तुम्ही मनसे या पक्षाचे सदस्य होतात का किंवा नेते होतात का? त्या पक्षातर्फे तुम्ही निवडणूक लढवला होतात का? झाली ना भंबेरी. दिलीप लांडे म्हणतायत, आधी तर त्यांनी नाही होऊन पडले की नाही मी शिवसेनेतच होतो, नंतर ज्यावेळेस निवडणुका लढवल्या वगैरे त्यांना कळालं, आता सांगावं लागेल. तर होय, मी मनसेमध्ये होतो, मी मनसेमध्ये निवडणुका लढल्या. मग शिवसेनेचं असं कुठलं हिंदुत्व घेऊन तुम्ही मनसेमध्ये गेला होतात आणि मनसेचे सगळे ते निवडणुका वगैरे लढवून तुम्ही शिवसेनेतच सांगताय? साधे साधे प्रश्न आहेत, हे सगळं पटलावर मांडलं जात असतं, पण ह्यांना काय माहिती, शेवटी सत्य, तो हिंदीतला डायलॉग आपण सर्वांनी ऐकलाय, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सांगा, सत्य सांगत जा, तुम्ही बोलत जा, तुम्ही जे जे बोलणार त्यातून सत्य बाहेर येणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही मनसेमध्ये गेलात 2005 मध्ये, त्यावेळेस बाळासाहेब होते. मग बाळासाहेब हयात असताना देखील तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना करून तुम्ही, मग ह्यांनी काय शक्कल लढवली पुढे की आम्ही ठाकरे सोडले नाहीत, शेवटी आम्ही ठाकरेंकडे होतो. ठाकरे तर माणिकराव सुद्धा आहेत, मग त्यांच्याकडे जायला हवं होतं ना. फरक काय पडतो? ठाकरेच आहेत ते पण. हे अशा प्रकारची बालिश उत्तर ही मामा लांडेच देऊ शकतात. त्यानंतर ह्यांनी सांगितलं, मग ती विचारधारा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींचा काथ्याकूट यांनी केला. ते म्हणाले आम्ही ठाकरेंकडेच होतो, आम्ही बाळासाहेबांच्या विरोधात कधी गेलो नाही. अरे ज्या मनसेने सगळेच्या सगळे लोक, तुम्ही 2009चा काळ आठवा, 2009च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळे उमेदवार हे शिवसेनेच्या विरोधात दिले होते. मग ते बाळासाहेबांच्या नव्हते, त्यावेळेस बाळासाहेब हयात होते. मग हे म्हणतायत आम्ही बाळासाहेबांच्या विरोधात कधी गेलो नाही, तर हे सगळं तिथे जाहीररित्या यांनी स्वतःच्याच त्या विधानांना काट मारलेली आहे. ही दुसरी चूक, ह्या दिलीप लांडेंनी ही दुसरी चूक केली, फसले, बोलण्यामध्ये फसून गेले. तिसरी चूक पहा काय, यांनी शेवटी सगळी प्रकरणं अंगाशी शेकताना दिसायला लागली, कारण अजित पवारांवर यांना चांगलीच घेराबंदी करण्यात आली. अजित पवारांना मग त्यांनी काय सांगितलं की मी हे सगळं जे काही बोलतोय हे सद्य परिस्थितीवर बोलतोय, मी जे समर्थन दिलेलं आहे एकनाथ शिंदेंना हे सद्य परिस्थितीवर दिलेलं आहे, जे काही चाललंय, तुम्ही माझा जुना काळ काढू नका.
मी 5 मध्ये कुठे होतो, मनसेमध्ये मी काय केलं ते सगळं काढू नका. मी आत्ताच्या परिस्थितीवर, मग जर आत्ताचीच परिस्थिती घ्यायची आहे, तुम्ही आत्ताच्याच परिस्थितीवर बोलत असाल, तर मग उद्धव साहेबांनी देखील हे जे काही निर्णय घेतलेत हे आत्ताच्याच परिस्थितीवर घेतलेत. युती आत्ता तुटलेली आहे 2014 मध्ये. बरं, 14 मध्ये देखील तुटल्यानंतर हिंदुत्वाच्याच नावाखाली तुम्हाला सपोर्ट केला होता ना, पण त्या 2014 मध्ये तुम्ही त्या सपोर्टचा ती परतफेड कशा अर्थाने दिली, कशा पद्धतीने केली हे आम्ही पाहिलं 5 वर्षामध्ये. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता 2019 मध्ये निवडणुकांनंतर तो प्रश्न, त्यांनी ती चूक अजून एक पुढे त्यांनी केलेली, ती दाखवेलच तुम्ही तुम्हाला. वेगळा निर्णय घेतला तर ते चुकलं काय, ज्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही बाहेर पडला होतात. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. त्यामुळे हा देखील आरोप बिनबुडाचा ठरतो की आम्ही सद्य परिस्थितीवर बोलतोय. मग तुम्ही सद्य परिस्थितीवर बोलत असाल तर सद्य परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी जे निर्णय घेतले ते देखील योग्य आहेत. मग त्याला देखील तुम्हाला परवानगी द्यायलाच हवी सद्य परिस्थितीप्रमाणे. तिसरी चूक पहा, आता चौथी चूक तुम्हाला सांगतो. त्यांनी स्वतः चुकून म्हणा, काय असेल ते म्हणा, पण त्यांनी स्वतः अजित पवारांच्या एनसीपीची भूमिका स्वतः स्पष्ट करून सांगितली. आता हे काय एनसीपीचे प्रवक्ते नाहीत किंवा एनसीपीचे अध्यक्ष नाहीत, पण अजित पवारांची भूमिका यांनी स्वतः स्पष्ट केली. काय म्हणतायत, शेवटी बघा अजित पवारांमुळे या शिंदे गटाचा मोठा घोळ झालेला आहे, मोठा घोळ झालेला आहे. आता तो घोळ झालाय की घडवून आणलाय त्यांना आणून, हे आपण नाही ठरवायचं, हे यांनाच ठरवू द्या. पण ह्या अजित पवारांमुळे हे प्रत्येक ठिकाणी अडचणीत येत आहेत. अजित पवारांची यांनी भूमिका काय मांडली, ज्या वेळेस देवदत्त कामत म्हणाले की अजित पवार शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणं, सद्य परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणं, बाळासाहेबांचे विचार या गोष्टीला परवानगी देतात का? राष्ट्रवादी काँग्रेस नाही म्हणू शकत नाही, होई म्हणू शकत नाही. मग ह्या माणसाने मध्ये मध्ये जोक मारायला सुरुवात केली. ते काहीतरी सुनील प्रभू साहेबांचा फोन वाजला, त्याच्यावर ह्याने ते विषय पलटवण्याचा सुरुवात केला. पण देवदत्त कामत साहेबांनी त्याच विषयावर त्यांना लावून धरलं. बाळासाहेबांचे विचार, तुम्ही स्पष्ट शब्दात उत्तर द्या, बाळासाहेबांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायला परवानगी देतात का, ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवलात? काहीच बोलू शकला नाही हा माणूस. त्यानंतर याने काय सांगितलं ते सारवासारव करताना की अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिंदुत्वाच्या भूमिकेने आता आलेला आहे, म्हणजे आमच्या सोबत आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला मान्य करून आलेला आहे आणि आमचं हिंदुत्व याला ते समर्थन करतात. एक प्रकारे त्यांनी हेच सांगितलं. आता तुम्ही लक्षात घ्या, अजित पवारांची भूमिका खरं तर अजित पवारांना मांडू द्यायला पाहिजे होती. आज अजित पवारांनी ते पलटवलं स्टेटमेंट. नंतर ज्यावेळेस कर्जतमध्ये यांचं अधिवेशन भरलं होतं त्यावेळेस तुम्ही ऐकलं असाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करून टाकली होती की आम्ही विचारधारेला बदललेलं नाही. अजित पवारांची भूमिका असेल, शरद पवार साहेबांची, त्यांनी आम्ही विचारधारा बदललेली नाही. आत्ताच त्यांचं अधिवेशन, आत्ताच राष्ट्रवादी कर्जतमध्ये झालं अधिवेशन, तुम्हाला आठवत असेल, अजित पवार होते त्याच्यामध्ये. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही, आमच्या विचारधारा बदललेल्या नाहीत. मग जर ह्यांनी विचारधारा बदललेल्या नाहीत आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, अधिवेशन घेतलेलं ऑन रेकॉर्ड आहे, मग हे विधानसभेच्या पटलावर असं कसं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन पहा, ती विसंगती पहा, दोघांच्या त्या वाक्यांमध्ये विसंगती पहा. मग एकतर ह्यांना ह्यांचं विधान बदलावं लागेल, तर त्यांना त्यांचं विधान बदलावं लागेल की आम्ही होय आमच्या विचारधारेशी तडजोड केली आहे कारण दिलीप लांडे बोलतायत म्हणून आम्ही केली असावी. आता दिलीप लांडे म्हणतायत ह्यांनी विचारांशी तडजोड केली आणि ते आलेले आहेत आमच्या सोबत. मग तोच जर त्याला जर तुम्ही बेस पकडणार असाल तर मग शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस सोबत जी काही युती केली होती ती मिनिमम कॉमन प्रोग्रामवरच केली होती, त्यात कुठेही विचारधारांशी तडजोड नव्हती. आणि ठरवून, आणि तो काळ तर विशेषतः कोविडचा काळ होता, त्या काळामध्ये जे जे काही केलं गेलं ते सगळं एका मिनिमम कॉमन प्रोग्रामवरच होतं. मग हे जर असं असेल, तुम्ही जर त्यांनी तुमची विचारधारा मान्य केली म्हणून त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता. आता साधा अजून एक उदाहरण घ्या, 3 दिवसांचं ते अनधिकृत सरकार जे अजित पवारांबरोबर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, ते जर सक्सेसफुल झालं असतं, त्याला जर यश मिळालं असतं तर आजचा हा प्रकार एकनाथ शिंदेना करता आला असता का? कारण भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व अगदी सोपं आहे.
जिकडे मलई तिकडे हिंदुत्व, जिकडे मलई तिकडे हिंदुत्व, जिकडे मलई, मग ते पीडीपी असो, मग काँग्रेस असो, मग MIM असो, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस असो, जिकडे मलई आमचं हिंदुत्व तिकडे पळतं. आणि अंधभक्तांची एक फौज आहे, ती त्याच्यावर एक वातावरण तयार करायचा प्रयत्न करते की कसं भारतीय जनता पक्षाने व्यवस्थित केलेलं आहे, कसं योग्य केलेलं आहे. मग मुफ्ती मेहबूबा, काय ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री, कोणीही चालतंय ना, कोणी. आता तेच तुम्हाला मी सांगतो, मग अजित पवारांना तुम्ही जे सोबत घेतलात त्याच्यासाठी बाळासाहेबांचे विचार किंवा शिवसेनेची घटना परवानगी देत का? तर नाही देत. पण हे सांगूच शकत नाहीत मग, कारण शिवसेनेच्या घटनेने असं कुठेही सांगितलेलं नाही की पोस्ट इलेक्शन तुम्ही तुमचे निर्णय बदलू शकत नाहीत. आणि त्याच्यावर त्यांची पुढची चूक झाली. निवडणुकांच्या निकालानंतर तुम्ही निर्णय बदलू शकत नाहीत असं कुठे घटनेत लिहिलं आहे का? तर ह्याच्यावर सुद्धा ह्यांची बोलती बंद. तसं असेल तर मग तुम्ही राष्ट्रवादी सोबत का गेलात? ज्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार केला म्हणताय ना, ज्यांच्या विरोधात रान माजवलं, मग तुम्ही का गेलात? हे साधे साधे प्रश्न दिलीप लांडेंना त्यांचं तोंड शिवून टाकत होते. त्यांची आज भयंकर गोष्टी झालेली आहे. त्यांनी काय बघा ना, काय पुढचा पाचवी जी चूक आहे, शिवसेनेची घटना, बाळासाहेबांचे विचार, निवडणुकीनंतर परवानगी देतात का अशा प्रकारचं सरकार बनवण्यासाठी? स्पष्ट आहे. या 5 चुका दिलीप लांडेंनी जे आरोप या शिंदे गटाने आपल्यावर जे केले ते सगळे आरोप स्वतः पहिल्याच दिवशी, एकाच दिवसात जर एवढे आरोप खोडून टाकले तर विचार करा, ज्यावेळेस भरत गोगावले, केसरकर, आणि केसरकरांचा कधी जन्म झाला हे पण तुम्हाला माहिती असेल. केसरकर असतील, उदय सामंत असतील, या सगळ्यांची ज्यावेळेस उलट तपासणी होईल त्यावेळेस कसं वातावरण झालं असेल याचा तुम्हीच विचार करा. जास्त काही या विषयावर बोलत नाही शिवसैनिकांनो, कारण शेवटी पहा, विजय हा सत्याचा होणार आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष कशा प्रकारे घेतील, आपण 100 नाही तर 1,00,000% साशंक आहोत या बाबतीत. 1,00,000%. शेवटी विधानसभेचे अध्यक्ष, शेवटी कोर्ट असेल, शेवटी EVM असेल, मला नाही माहिती या गोष्टी कशा पुढे घडणार आहेत. पण लक्षात घ्या, विधानसभेमध्ये जो काही निकाल लागेल त्या निकालाला घेऊन ज्यावेळेस आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ त्यावेळेस मात्र सुप्रीम कोर्टाला ह्या गोष्टींचा विचार करावाच लागेल. ज्या ज्या गोष्टी आपण तिथे कॉन्ट्रडिक्शन दाखवणार आहोत ना, कारण ह्यांच्याकडे खऱ्या अर्थाने किती निकाल लागेल खरंच आजही आपण साशंक आहोत. विधानसभेत तर 100% नाही. मी आजच सांगतो, सुप्रीम कोर्टाकडून अजूनही अपेक्षा आहेत, त्या पाहूयात आपण. या 5 चुका दिलीप लांडेंनी या शिंदे गटाला अडचणीत आणण्यासाठी फार मदत केलेली आहे. एवढंच सांगतो आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. थोडासा व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. जे जे घडत राहील तुमच्या सर्वांसमोर मी ते सोपं करून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.